10वी गणितमध्ये आज आपण भाग 2चा नवीन धडा चौथा धडा चालू करत आहोत, ज्या धड्याचं नाव आहे भौमितिक रचना. टाका हेडिंग सगळेजण, भौमितिक रचना. नवीन धड्याचं नाव टाका. भौमितिक रचना. झालं, हेडिंग टाका. समरूप त्रिकोणाची रचना. समरूप त्रिकोणाची रचना. पेज नंबर 92 वरलं उदाहरण नंबर 1 लिहून घ्या. उदाहरण नंबर 1 लिहून घ्या. लिहून घेतलात गणित सगळेजण. दिलेले दोन त्रिकोणाच्या नावामध्ये ए बी सी आणि पी क्यू आर च्या नावामध्ये कोणता अक्षर कॉमन आहे का? ए बी सी आणि पी क्यू आर यांच्या नावामध्ये तिन्ही अक्षर एकदम वेगवेगळे आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण एकमेकापासून वेगवेगळे आहेत. कसे आहेत हे? वेगवेगळे आहेत. म्हणून त्याची अगोदर कच्ची आकृती काढूया आपण. कच्ची आकृती कशी बघा इकडे सगळेजण. बघा कच्ची आकृती. ए बी सी समरूप सांगा पी क्यू आर. ए बी सी समरूप पी क्यू आर. माहिती कोण्या त्रिकोणाची दिले सांगा. किती ए बी बी सी 4 ए सी पी क्यू आरच्या बाजू काढायच्या आहेत. बरोबर आहे. आणि मग काढल्यानंतर दोन्ही त्रिकोण आपल्याला रचना करायचा आहे. सगळेजण इकडे लक्ष द्या. दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे काय? त्याच्या बाजू प्रमाणात आहेत का नाही? हा, समरूप असल्यावर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. सांगा बरं. पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं बरोबर. दुसरं तिसरं भागिले दुसरं तिसरं. पहिलं तिसरं भागिले पहिलं तिसरं. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आलं. गुणोत्तर का दिले तुम्हाला सांगा बरं. मग या सगळ्या बाजू बरोबर. ए बी छेद पी क्यू बरोबर. बी सी छेद क्यू आर बरोबर. ए सी छेद पी आर बरोबर. 3/2 म्हणजे 3/2. कळालं का? गणितात दिलेलं गुणोत्तर पुढे घ्यायचं. 3/2 म्हणजे 3/2. कळालं एवढं. आता दिलेल्या किमती ठेवा. ए बी किती दिलाय? 5.4 छेद पी क्यू. बी सी किती दिलाय?
4.2 छेद क्यू आर. एसी किती दिलाय 6 भागिले पी आर बरोबर 3/2. अर्धवट आहे अर्धवट आहे अर्धवट आहे पूर्ण आहे. पहिला अर्धवटाने ते पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा, उत्तर काढा. दुसरा अर्धवटाने पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा, उत्तर काढा. तिसरा अर्धवटाने पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा ना उत्तर काढा. सांगा आधी आता पहिलं घेऊ. सांगा काय 5.4 भागिले पी क्यू बरोबर सांगा 3/2. करा तिरपा गुणाकार. सांगा 5.4 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले पी क्यू. 3 हे इकडं भागाकारात आलं. 5.4 गुणिले 2 भागिले 3 बरोबर पी क्यू. 3 1 3 2 उरले 24 3 8 24 18 2 36 म्हणजे किती हो आलं एक 3.6. आता हे दुसरं अर्धवट आणि किंमत घ्या. सांगा काय 4.2 भागिले क्यू आर बरोबर 3/2. तिरपा गुणाकार 4.2 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले क्यू आर. 4.2 गुणिले 2 भागिले 3 बरोबर क्यू आर. 3 1 3 1 उरला 12 झालं 3 चौक 12. क्यू आर बरोबर 14 2 28 2.8 सेंटीमीटर. आलं. आता का करा हे तिसरा अर्धवट आणि हे घ्या 6 छेद पी आर बरोबर 3/2. तिरपा गुणाकार करा. 6 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले पी आर. 6 गुणिले 2 भागिले 3 बरोबर पी आर. 3 2 6 2 2 4 पी आर बरोबर 4 सेमी. क्यू आर किती आला 2.8 आणि पी आर किती आला 4 बरोबर. आता हे दोन्ही त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत. कसे काढणार बघा. एका बाजूला एकच काढायचं कंपासचा वापर करून. आधी पहिला काढू. कोणता पहिला सांगा बरं. एबीसी. पट्टीनं खाल्लं बीसी घ्या 4.2 किती घेतलो. हा इकडे बघा गडबड करू नका कोणी. बीसी घेतलं 4.2 बरोबर आहे. डावी बाजू किती आहे 5. कंपास मध्ये अंतर घेतलं. इकडली बाजू 1 मिनिट थोडं खाली काढतो मी. सांगा मला किती आहे बाजू खालची पायाची 4. डावी बाजू किती आहे किती 5.4. उजवी बाजू किती आहे हा त्याला जोडून घ्या. ए बी सी आलं. असंच आता बाजूचं काढायचं तर काय सांगा आ किती 2.8. त्याची डावी बाजू किती
त्याची उजवी बाजू किती? 4. नाव द्या त्याची आणि माहिती भरा सगळी. सांगा काय काय. 2.8, 3.6 आणि 4. कसं कसं केलं कळालं का बघा बरं जरा. इकडे लक्ष द्या सगळेजण. गणितात कोणते 2 त्रिकोण समरूप आहेत सांगा. एबीसी आणि मान्य. दोन्ही नावामध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे का? एबीसी आणि पीक्यूआर मध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे का? म्हणजे हे वेगवेगळे त्रिकोण आहेत, सेपरेट. म्हणून एबीसी आणि पीक्यूआर वेगवेगळं काढलो. एबीसी ची माहिती दिलंय 5.4, बीसी दिलंय 4.2, एसी दिलंय 6 आणि पीक्यूआर ची माहिती आपल्याला आधी काढावं लागल आणि मग त्रिकोण काढावं लागल. एबीसी समरूप त्रिकोण, बाजू प्रमाणात लिहिलं. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. गुणोत्तर किती दिले गणितात? 3/2 म्हणजे 3/2. किमती ठेवा. 5.4 भागिले पीक्यू, 4.2 भागिले क्यूआर, 6 भागिले पीआर बरोबर 3/2 म्हणजे 3/2. आता हे अर्धवट आहे, हे अर्धवट आहे, अर्धवट आहे, हे पूर्ण आहे. पहिला अर्धवटाने पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा आणि पीक्यू बरोबर 3.6 सेमी. दुसरा अर्धवटाने पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा 2.8. तिसरा अर्धवटाने पूर्ण घ्या, तिरपा गुणाकार करा आणि 4 सेमी. आलं का लक्षात? हे आलेले सगळे किमती त्या आकृतीत भरा आणि त्याच्या 2 आकृत्या आता फेर आकृत्या काढू खाली. फेर आकृत्या काढताना एकाच्या बाजूला एकच काढायचं. बीसीआय 4.2 पट्टीनं मोजून घ्या. एबी 5.4 कंपास मध्ये घेऊन चॉक मारा. एसी 6 कंपास मध्ये घेऊन चॉक मारा. जिथं चॉक छेदतील त्याला लक्ष इकडे राहू द्या आपलं. त्याला ए नाव द्या आणि त्रिकोण जोडून घ्या. बाजूच्या त्रिकोणातली माहिती बघा. पायाची बाजू 2.8 सेमी पट्टीनं मोजून काढा. इकडला आहे 3.6 कंपास मध्ये घेऊन चॉक मारा. इकडला आहे 4 कंपास मध्ये घेऊन तिकडून चॉकनं छेदा, जोडून घ्या आणि त्याची माहिती भरा. कळालं का सगळ्याला? धडा खूप छोटा आहे. 2-3 गणितं झालं तरी 5 ते 6 दिवसामध्ये धडा संपतो. त्याच्यामुळे दम्मानं शिका. ह्याचा अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही फक्त व्यवस्थित केला दररोजच्या दररोज तर ह्या धड्याचं तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. सराव संच 4.1 मधलं पहिलं गणित करायचं आहे तुम्हाला. कोणतं गणित? पहिलं करायचं आहे. हद्दी बोर्डावरलं करायचं आणि मग त्याच्यानंतर पहिलं गणित. मधलं
पहिलं गणित अगोदर तुम्ही करा, मग मी करून दाखवणार आहे. कोणतं? 4.1 मधलं पहिलं गणित. अगोदर तुम्ही करा, मग मी करून दाखवतो नंतर. बघा, सराव संच 4.1 मधलं पहिलं गणित. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन एल एम एन ए बी सी ए बी 5.5 बी सी 6 सी ए 4.5 बी सी आणि एम एन चं गुणोत्तर 5/4 आहे, 5/4 आहे. बघा इकडं ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन बाजू प्रमाणात लिहू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सांगा बरं.
ए बी छेद एल एम बरोबर बी सी छेद एम एन बरोबर ए सी छेद एल एन बरोबर किती उत्तर सांगा 50 5/4 आलं. हे गणितात दिलेली किंमत आहे. पुढे म्हणा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ठेवा किमती आता. ए बी 5.5 भागिले एल एम बी सी 6 भागिले एम एन ए सी 4.5 भागिले एल एन बरोबर 5/4. पहिला अर्धवट दुसरा अर्धवट तिसरा अर्धवट चौथा किंमत पूर्ण आहे. पहिला आणि किंमत घ्या सांगा. 5.5 छेद एल एम बरोबर 5/4. तिरपा गुणाकार करा. 5.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले एल एम 5.5 गुणिले 4 भागिले 5 बरोबर एल एम 5 × 5.5 × 5 एल एम बरोबर 11 × 44 4.4. आता दुसरं घ्या 6 छेद एम एन बरोबर 5/4. तिरपा गुणाकार 6 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले एम एन 6 × 24 भागिले 5 बरोबर एम एन 5 × 20 4 उरले 40 45 एम एन बरोबर 4.8. आता घ्या तिसरं 4.5 छेद एल एन बरोबर 5/4. तिरपा गुणाकार 4.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले एल एन 4.5 गुणिले 4 भागिले 5 बरोबर एल एन भाग जात नाही म्हणजे 0.5 9 45 एल एन बरोबर 9 × 36 3.6. सांगा आता काय काय आल्या किमती. एल एम 4.4 एम एन 4.8 एल एन 3.6. ह्याचे त्रिकोण कसं काढायचा. पट्टीनं मोजून खाली 6 घ्यायचा. कंपास मध्ये 5.5 घेऊन चॉक कंपास मध्ये 4.4 घेऊन ह्या चॉक मारून दोघाला छेदायचं आणि त्रिकोण काढायचं. बाजूलाही तसंच पट्टीनं 4.8 सेमी अंतर घ्यायचा. कंपास मध्ये 4.4 अंतर घेऊन चॉक पुन्हा 3.6 घेऊन चॉक आणि त्रिकोण काढायचं. शेवटचा भाग तुम्ही कंप्लीट करा. कळालं. करा बरं. करा सगळेजण. आलंय का बघा. आलं नसेल तर कंप्लीट करा व्यवस्थित. कोण आहे. थांबा ना येतो.